नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी विषय इतिहास नवीन अभ्यासक्रमानुसार पहिला धडा इतिहासाची साधने या धड्याचा स्वाध्याय. चला व्हिडिओला सुरुवात करूया. पाहूयात पहिल्या धड्याचा पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 अ. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. एक आहे वर्धमान महावीर यांची शिकवण डॅश डॅश या ग्रंथातून मिळते. याचे पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे उपनिषदे, पर्याय क्रमांक 2 त्रिपिटके, पर्याय क्रमांक 3 आगम साहित्य आणि पर्याय क्रमांक 4 संयम साहित्य. याचे योग्य उत्तर आहे आगम साहित्य. दुसरी रिकामी जागा आहे भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधने म्हणजे डॅश डॅश होत. याचे पर्याय क्रमांक 1 आहे प आरण्यके, ब वेद, क ब्राह्मण ग्रंथ आणि ड उपनिषदे. याचे योग्य उत्तर आहे वेद. प्रश्न क्रमांक 1 मधील ब आहे योग्य जोड्या लावा. अ गट आणि ब गट या पद्धतीने दिलेले आहेत. अ गटामध्ये आपण प्रश्न आणि ब गटामध्ये डायरेक्ट उत्तर दिलेले आहेत. एक आहे लिखित साधने. याचे योग्य उत्तर आहे ब परकीय प्रवाशांनी लिहिलेले प्रवास वर्णने. 2 आहे भौतिक साधने. याचे योग्य उत्तर आहे क नाणी शस्त्रास्त्रे. 3 मौखिक साधने. याचे योग्य उत्तर आहे अ लोकगीते. प्रश्न क्रमांक 2 यामधील अ आहे संकल्पचित्र पूर्ण करा. इतिहासाची साधने त्यामध्ये रिकामी जागा आहेत त्या लिहिलेल्या आहेत. भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने अशा पद्धतीने लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक 2 मधील ब आहे चित्र कोणत्या साधन प्रकारात मोडते ते लिहा. 3 चित्र दिलेले आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. ते कोणत्या साधन प्रकारात मोडतात ते बघायचं आहे. पहिलं चित्र आहे भौतिक साधन, दुसरं चित्र आहे भौतिक साधन आणि तिसरं चित्र आहे ते लिखित साधन या प्रकारामध्ये मोडतात. प्रश्न क्रमांक 3 मधील अ आहे खालील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा. यामधील पहिला आहे इतिहासाच्या लिखित व मौखिक साधनांमधील फरक स्पष्ट करा. फरक पुढील प्रमाणे आहे. लिखित साधने ही साधने लिहून ठेवलेल्या स्वरूपात उपलब्ध होतात आणि मौखिक साधने ही साधने लिहून ठेवलेली नसून ती तोंडी परंपरेने पिढ्यानपिढ्या जतन केलेली असतात. 2 उदाहरणार्थ शिलालेख, ताम्रपट, ग्रंथ, परकीय प्रवाशांची वर्णने, शासकीय कागदपत्रे इत्यादी. मौखिक साधनमध्ये उदाहरणार्थ लोककथा, ओव्या, पोवाडे, लोकगीते, दंतकथा इत्यादी. 3 यातून तत्कालीन भाषा, लिपी आणि राज्यव्यवस्थेची अचूक माहिती मिळते. तर मौखिक साधनमध्ये यातून लोकांचे जीवन, समजुती आणि संस्कृती समजण्यास मदत होते. 2 आहे भौतिक साधनांची नावे लिहून त्यांचे इतिहासाच्या अभ्यासातून महत्त्व लिहा. त्याचे उत्तर आहे भौतिक साधनांमध्ये ताम्रपट, शस्त्रे, शिलालेख, जुनी नाणी, भांडी, दगडी किंवा धातूंच्या मूर्ती तसेच जुन्या इमारती, किल्ले, मंदिरे, पानवटे इत्यादींचा समावेश होतो. भौतिक साधने त्या काळातील माणसांची जीवन, संस्कृती, परंपरा, खेळ, कला आणि विज्ञान यांची माहिती देतात. ही साधने इतिहास संशोधनात प्राथमिक साधने म्हणून मानली जातात. 3 आहे आधुनिक काळातील कोणती साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकेल ते लिहा. याचे योग्य उत्तर आहे वृत्तपत्रे, फोटो, मासिके, चित्रपट, ऑडिओ रेकॉर्डिंग, संगणक व इंटरनेट व्हिडिओ यांसारखी आधुनिक काळातील साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकतील. प्रश्न क्रमांक 4 मधील अ आहे एखादी जुनी वस्तू जसे मूर्ती, राजमुद्रा, नाणी, भांडी, दागिने, कागदपत्रे, खेळणे इत्यादीवरून मानवी जीवनातील बदलांची कोणती माहिती मिळते. याचे आहे या सर्व वस्तू वरून त्या काळातील माणसाचे जीवन, संस्कृती, खेळ, परंपरा, कला, विज्ञान याची माहिती मिळते. प्रश्न क्रमांक 4 मधील ब आहे पुढील तक्ता पूर्ण करा. मला एक तक्ता दिलेला आहे. रिकामी जागा भरायची आहे. शहराचे नाव आहे मुंबई. वस्तू संग्रहालयाचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. वैशिष्ट्य आहे प्राचीन शिल्पे, नाणी, चित्रे व ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह. दुसऱ्या शहराच्या ठिकाणाचे नाव आहे पुणे. वस्तू संग्रहालयाचे नाव राजा दिनकर केळकर संग्रहालय. याचे वैशिष्ट्य आहे दैनंदिन वापरातील वस्तू, वाद्ये, शस्त्रे व कला वस्तूंचा संग्रह. तिसऱ्या शहराचे नाव आहे नागपूर. वस्तू संग्रहालयाचे नाव आहे मध्यवर्ती संग्रहालय आणि त्याचे वैशिष्ट्य आहे विविध पुरातत्वीय वस्तूंचे संग्रहालय.
पुढील प्रश्न पाहण्या अगोदर एक सूचना. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. पुढील प्रश्न आहे, मराठा मिलिटरी लँडस्केप या नावाने जाहीर केलेल्या 12 किल्ल्यांची आंतरजालाच्या मदतीने नावे शोधा. एक आंतरजाल दिलेले आहे, त्यानुसार आपण किल्ल्यांची नावे शोधलेली आहेत. ती पुढील प्रमाणे आहेत. एकदा पाहून घ्या. त्यामधील किल्ल्यांची नावे आहेत पुढील प्रमाणे: 1 रायगड, 2 सालेर, 3 शिवनेरी, 4 लोहगड, 5 खांदेरी, 6 राजगड, 7 प्रतापगड, 8 तोरणा, 9 पन्हाळा, 10 सिंधुदुर्ग, 11 विजयदुर्ग आणि 12 जिंज. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.